तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये आढळला अनोळखी मृतदेह. पोलिसांचे नागरिकांना आवाहन. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृताच्या वारसांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर बातमी. त्र्यंबकेश्वर येथील सुप्रसिद्ध संत श्री निवृत्तीनाथ मंदिराच्या परिसरात एका 65 ते 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 मार्च 2026 रोजी सकाळी साधारण 11:50 सुमारास मंदिराच्या उमराच्या झाडाखाली असलेल्या ओट्यावर एक वृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. देवस्थानचे कर्मचारी संदीप मुळाने यांनी तत्परता दाखवत या व्यक्तीला उपचारासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मृताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. वय अंदाजे 65 ते 70 वर्ष, रंग काळा सावळा, चेहरा उभट, केस पांढरे, उंची साधारण 5 फूट, पोशाख अंगात कमरेला सफेद रंगाचे धोतर नेसलेले आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून रजिस्टर नंबर 23/2026 पोलीस उपनिरीक्षक SK गीते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जर आपल्याला या वर्णनाशी जोडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल माहिती असल्यास कृपया त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क त्वरित करावा. मृताच्या वारसांचा शोध लागण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा. पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर.